नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये केंद्रीय औद्योगिक संरक्षणमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समन याची पदभरती सुरू करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास किंवा ITI असल्यास तुम्ही अप्लाय करू शकणार असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तुम्ही मित्रांनो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या मार्फत या ठिकाणी रिक्रुटमेंट कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समन 2024 या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 5/3/2025 पासून ते 3/4/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मेल आणि फिमेल कॅन्डिडेट तुम्हाला अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल लेवल 3 मध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार मित्रांनो. तुम्हाला पहिल्यांदा PET असणार आहे, PST असणार आहे, टेस्ट असणार आहेत, रायटिंग एक्झामिनेशन OMR पद्धतीने. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुमच्या मेडिकल आणि फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं एज हे तुमचं 1/8/2025 रोजी असणार आहे आणि एज्युकेशन मित्रांनो तुम्हाला 1/4/2025 रोजी असणार आहे. त्याचबरोबर पे स्केल असणार मित्रांनो. पे स्केल लेवल 3 मध्ये 21,700 ते 69,000 दरम्यान आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. वेकेन्सी असणार आहे तुम्हाला. कुकसाठी मेलसाठी 400, फिमेलसाठी 44, अशा 444 जागा असणार आहेत. क्लॉबरसाठी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी 7 आणि फिमेलसाठी 1 अशा 8 जागा असणार आहेत. त्याचबरोबर टेलरसाठी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी 19, फिमेलसाठी 2 अशा 21 जागा असणार आहेत. बार्बरसाठी मित्रांनो मेलसाठी 163, फिमेलसाठी 17 अशा 180 जागा. वॉशरमनसाठी मित्रांनो 212 जागा, मेलसाठी फिमेलसाठी 24 जागा अशा एकूण 237 जागा असणार आहेत. स्वीपरसाठी 123 जागा, मेलसाठी फिमेलसाठी 24 जागी पदभरती असणार आहेत. अशा 236 जागा असणार आहेत. स्वीपरसाठी मित्रांनो तुम्हाला 123 जागा असणार आहेत, मेल 14 जागा, फिमेल अशा 137 जागा. पेंटरसाठी मित्रांनो मेलसाठी 2 जागा, एकूण 2 जागा. कारपेंटरसाठी एकूण मेलसाठी 7 जागा, फिमेलसाठी 1 अशा 8 जागेची पदभरती असणार. इलेक्ट्रिशियनसाठी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी 4 जागा, एकूण 4 जागा असणार. माई ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी 4, एकूण 4 जागा असणार. वेल्डर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 1 जागा असणार आहे. त्याचबरोबर 4 मेकॅनिक्स, त्यात पुढची गोष्ट आहे चारमन मेकॅनिकल एकूण 1 जागा. त्याचबरोबर MT अटेंडसाठी 2 जागाची पदभरती असणार आहे. यापैकी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी मित्रांनो तुम्हाला 995, फिमेलसाठी 103 जागा अशा मिळून 1,048 जागा आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो 1,113 जागा आणि अशा ग्रँड टोटल मित्रांनो जगबिनं एकूण 1,181 जागेची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इकडे वेकन्सी वाईज डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी जागा आहेत ज्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे ट्रेड आहेत त्या ट्रेड वाईज कास्ट, ओपन, SC ST OBC आणि EWS ज्या जागा आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे झोन येतं यामध्ये नॉर्थ सेक्टर, NCR सेक्टर, वेस्टर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर, ईस्टर्न सेक्टर, साऊथ सेंट्रल सेक्टर आणि साऊथ ईस्ट सेक्टर सेकंड आणि नॉर्थ सेक्टरसाठी अशा जागा ज्या वेगवेगळ्या झोन असतात त्यानुसार तुम्हाला जागा आहेत तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. त्याचबरोबर मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा ह्या जागा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जागा आहेत तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा ज्या काही पोस्टला जागा आहेत त्यासाठी सुद्धा जागा आहेत. यामध्ये कुकसाठी 49, क्लॉबरसाठी 1, टेलरसाठी 2, बार्बर 19, वॉशरमन 26, स्वीपर 15 आणि कारपेंटर 1 असे 113 जागी पदभरती असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला फी असणार मित्रांनो फी 100 रुपये फी असणार आहे जी की मित्रांनो तुम्हाला ओपन, OBC आणि EWS जेंट्स कॅन्डिडेट्स असणार आहेत. जर तुम्ही SC ST महिला किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तुम्हाला कोणतीही फी नसणार. फी मित्रांनो नॉट रिफंड असणार आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर तुमच्या त्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत. PET PST असणार आहेत आणि ट्रेड टेस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत आणि फायनल मेडिकल तुमचं असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी आपण सांगणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहेत. जसं की एज्युकेशन असणार आहे तुम्हाला या ठिकाणी जे स्किल टेस्ट असतात यामध्ये मित्रांनो ज्या पद आहेत बार्बर, बूट, टेलर, क्लॉबर, कुक, कारपेंटर, माई, पेंटर, चर्चमन, वॉशरमन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि मोटर पंप अटेंड ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ITI लागणार आहेत. आणि मित्रांनो जे अनस्किल्ड असतात जसं की स्वीपर पोस्ट आहेत आणि बाकीचे 2-3 पोस्ट आहेत त्यासाठी फक्त 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एज लिमिट आहे मित्रांनो तुम्हाला 18 ते
23 वर्ष हे 1/8/2025 रोजी काउंट केलं जातं. यामध्ये मित्रांनो तुमची वय असणार आहे 2/8/2002 पासून ते 1/8/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार असाल. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष आणि OBC मध्ये असाल तर 3 वर्ष वयाची सवलत देण्यात आल्या आहेत. यामध्ये जे 2/8/2002 पासून ते मागचे 3 किंवा 5 वर्ष ग्राह्य धरू शकता. त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड मित्रांनो फिजिकल स्टँडर्ड असणार हाईट असणार आहे मेलसाठी हाईट असणार आहे मित्रांनो तुम्हाला. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेलसाठी हाईट असणार 165, फिमेलसाठी 155, चेस्ट असणार 73 आणि 83 फुगून 5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी कोणतीही चेस्ट नसणार आहे. त्याचबरोबर जे आरक्षण असतात जसं की मराठा वगैरे जी कॅटेगरी असतात त्यासाठी हाईट अँड चेस्टमध्ये सवलत देण्यात आली, तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर मेडिकल स्टँडर्डसुद्धा तुमचं चांगलं असणं आवश्यक राहणार आहे. एज्युकेशनसुद्धा पहिलं एज्युकेशन 10वी आणि ITI असणं आवश्यक राहणार आहे. मित्र हा फॉर्म भरायचा कसा मित्र हा फॉर्म तुम्हाला CISFची ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याद्वारे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटद्वारे लिंक भरू शकता. यामध्ये RACT.CISF.go.in हे वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला ठिकाणी झोन आहे, तो झोन ह्या स्टेट वाईज वेगवेगळ्या झोन आहे. यामध्ये दादर, दमण, हवेली, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रासाठी वेस्टर्न सेक्टरमधून तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की ज्या वेस्टर्न सेक्टरमध्ये जागा आहेत ते पाहून तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. जसं की फोटो मित्रांनो तुम्हाला 20 ते 50 KB आत अपलोड करायचे आहेत आणि मित्र त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रिंटेड डेट हे ठिकाणी अपलोड करायचे आहेत. जसं की तुम्हाला ज्या वेळेचा फोटो काढला असाल त्याची तारीख तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर यानं सिग्नेचरसुद्धा 20 KB आत अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स असतात जसं की डोमासेल 10वीचं प्रमाणपत्र आणि कास्ट हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी PDF द्वारे 1 MB आत तुम्हाला अपलोड करायचं आहे. लास्ट डेट असताना लास्ट डेट 3/4/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि सर्व फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता. तर मित्रांनो फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा या ठिकाणी पाहू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. फी मित्रांनो 100 रुपये आहेत, ते पहिलं आहे. त्याचबरोबर रिक्रुटमेंट प्रोसेस असणार तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या या ठिकाणी HBT हाईट बर्थ टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे PET असणार आहे. PETमध्ये तुम्हाला या ठिकाणी मेलसाठी 1600 मीटर 6.30 मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी 800 मीटर 4 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्वालिफाईड असणार आहे. जसं की तुमची या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणार आहे, जी त्या तुम्ही ज्या ट्रेडला अप्लाय केला असाल त्याची या ठिकाणी क्वालिफाईड ट्रेड टेस्ट असणार आहे. यामध्ये ट्रेड टेस्ट पास झाल्यानंतर तुमच्याने फायनल या ठिकाणी तुमचे ट्रेड टेस्ट असणार आहे. जसं की ट्रेड टेस्ट हे जे ते ट्रेड असतात त्यानुसार जे ते तुम्हाला ट्रेड पात्र करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. जसं की तुमचं OMR पद्धतीने तुमच्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, जी की इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहेत. ज्याचा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे ओपन OBC EWS एक्स-सर्व्हिसमॅन UR EWS एक्स-सर्व्हिसमॅन 35 आणि SC ST OBC 33चा पासिंगचा क्रायटेरिया तुमचा असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी मेडिकल असणार आहे. जसं मेडिकल झालं त्याचं फायनल मेरिट लिस्ट यायचं तुमचं कास्ट वाईज तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला फोटोचा फॉर्मॅट दिला आहे. जसं की फोटो तुमचा कोणत्या स्वरूपाचा फोटो पाहिजे आणि सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा याचे लिंक काढून डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती मिळेल. तो फॉर्म आणि तो व्हिडिओ नक्की पहा. ओके, तरी तुम्ही CISF मध्ये या ठिकाणी 10वी पासवरती तुम्हाला पदभरती मी तो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.